देशाच्या सर्वोच्च सभागृह लोकसभेचे अध्यक्ष राहिलेले, महाराष्ट्रामध्ये 95 ते 99 4.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आणि सगळ्यात महत्त्वाचा परिचय कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आज जो आग्रह माननीय पंतप्रधान महोदयांचा, मोदीजींचा स्किल डेव्हलपमेंटचा आहे, त्या स्किल डेव्हलपमेंटचा आग्रह कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्या काळात म्हणजे 50 वर्षापूर्वी धरलेले, त्यातून अनेकांना टर्नर, फिटर, वायरमन करून नोकरीला लावणारे सर्वांचे अजात शत्रू, म्हणजे मनोहर जोशींची पंगा आहे, वाकडा आहे, जमत नाही असं माणूसच असू शकणार नाही, असे अजात शत्रू स्वर्गीय मनोहर पंत जोशी यांचं आज पहाटे 3ला निधन झालं आहे. माझा त्यांचा सहवास इतका जवळचा की 6-8 महिन्यापूर्वी ह्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांचा एका कामाच्या निमित्ताने निरोप आला आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही येणं हे आम्हाला बिलकुल बरोबर वाटत नाही, मी ऑल द वे येतो. अशी 6-8 महिन्यापूर्वीची गोष्ट मी सांगतोय, पण मला वाटते काल परवापर्यंत असेच ते लोकांच्या कामासाठी कोणाला कोणाला फोन करत राहिले असतील, कारण सारखं काम काम आणि काम असे मनोहरपंत जोशी गेले. मी व्यक्तिशः श्रद्धांजली अर्पण करतो, माझा पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणून श्रद्धांजली अर्पण करतो, माझं शासन महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणून श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास सद्गती देव. दादा, खरं तर महायुतीतले एक ज्येष्ठ नेते म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायचं. युतीचा तो 2014च्या वेळी युतीचा जो काही प्रश्न उद्भवला होता तो त्यांनी खूप लिहिल्या पेलला होता आणि सोडवला देखील होता. काय एकंदरीत त्यांच्या आठवणी आपल्या सहवासातल्या काही सांगा. नाही, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये राजकारण कमी आणि समाजकारण जास्त असा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आग्रह होता. माननीय नरेंद्रजी मोदींचा हे आग्रह असतो आणि तो आग्रह कोणी न सांगताही मनोहरपंत जोशी जगत होते आणि त्यामुळेच मी त्याचा उल्लेख केला कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट. या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून एक व्यवसाय म्हणून काही पैसे मिळाले असतील, मिळाले असतील, पण हेतू हा होता की हे आर्ट्स सायन्स कॉमर्सने काही आमच्या पोरांना नोकऱ्या मिळणार नाही. आणि मग 10वी नंतर नापास झाल्यानंतर तो वणवण भटकत राहतो, त्यातून छुटपुट गुन्हेगारी सुरू करतो. तर त्याला त्याच्या हातामध्ये कौशल्य आहे, तर त्याला टर्नर करा, फिटर करा, वायरमॅन करा, घड्याळ रिपेअर करणार करा, त्या काळात मोबाईल बिल नव्हते पण घड्याळ रिपेअर करणार करा, झेरॉक्स मशीन रिपेअर करणार करा, असं त्यांनी केलं. आणि त्यामुळे राजकारण केलं. अनेक वेळेला आमदार झाले, अनेक वेळेला खासदार झाले, सर्वोच्च पदापर्यंत गेले. हा देशाच्या लोकसभेचं अध्यक्षपद म्हणजे सर्वोच्च पद त्यांनी भूषवलं आणि कधीही कॉन्ट्रोवर्सी नाही. मुख्यमंत्री असताना कॉन्ट्रोवर्सी नाही, लोकसभा अध्यक्ष असताना कॉन्ट्रोवर्सी नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय द्यायचा, पण न्याय चौकटीत आहे की नाही बघून घ्यायचं. आणि त्यामुळे अतिशय कधी धावपळ नाही, गडबड नाही, शांतपणे माणसाला रिसिव्ह करायचं, असाच आमचा नेहमीचा अनुभव राहिला आहे. खरं तर शिवसैनिकांकडून त्यांची गाडी देखील फोडण्यात आली होती आणि व्यासपीठावरून देखील त्यांना पाय होता, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या समोरून जावं लागलं होतं. एका संघटनेसाठी आयुष्य वाहिलेल्या माणसाला अशा पद्धतीचे अडचणी किंवा अशा पद्धतीचे अवहेलना झेलावं लागली. या संदर्भात कधी त्यांनी असं काही भाष्य केलं का किंवा त्यांना काही बोलले का? त्यांचा स्वभावच नव्हता, म्हणजे कधीही त्यांनी त्या विषयावर जाहीर भाष्य ते केलं नाही, पण खाजगीमध्ये सुद्धा कधीही त्यांनी त्याच्याबद्दल अस्वस्थता व्यक्त केली नाही. ते खूप क्षमाशील होते. त्यांनी ह्याच भूमिकेतून त्या घटनांकडे पाहिलं असेल की बा ठीक आहे, त्याला त्याच्या मनातल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला हे माध्यम मिळालं असेल, पण ह्याच्यावर ॲक्शन घ्या आणि तुला बघून घेतो असला विषय कधीच नव्हता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.